विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता मतदारसंघ आरक्षित असणाऱ्या नेत्यांचे लक्ष राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीकडे लागले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आपला समावेश व्हावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि सहकार श्री वसंतराव काळे चंद्रभागा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी आपापल्या नेत्याकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मळोजे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्यासाठी आमदार यशवंत माने हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत कोणाला लॉटरी लागते याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपुढे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडी विषय मार्गी लावण्याचे सूतोवाच महायुती सरकारच्या नेत्यांनी काही दिवसापूर्वी केले होते. त्यामुळे या 12 जागांच्या निवडीकडे आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः ज्या नेत्यांनी मतदारसंघ आरक्षित आहे त्या नेत्यांनी पाठीमागच्या दारातून पुन्हा विधिमंडळात जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी ही उमेदवाराची चर्चा होती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा विचार झाला नव्हता. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत प्रशांत परिचारक यांना संधी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच एक बैठकही झाली. त्यानंतर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भेट घेतली सांगण्यात येत आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषद संधी दिली तर पंढरपूरचे विद्यमान आमदार समना अवताळे यांच्या विधानसभेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परिचारक यांना संधी मिळाली नाही तर मात्र त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ता दबाव वाढू शकतो. त्यामुळे परिचारक यांना विधान परिषद संधी देऊन भाजपमध्ये अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठीकडून होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पंढरपूरमधील नेते कल्याणराव काळे यांच्या समर्थकांनीही पक्षाकडे काळे यांच्यासाठी विधान परिषदेची मागणी केली आहे. पक्षाकडून त्यांच्या संधी मिळते की नाही हे पाहावे लागेल. काळे यांच्या समर्थकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. माजी आमदार राजन पाटील यांचा मोहोळ मतदारसंघ आरक्षित आहे. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याचे कर्तव्य पाटील यांनी आजपर्यंत चोखपणे बजावले आहे. त्यामुळे कुटुंबियांची विधानसभेच्या आमदारकीची मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. आता खुद आमदार यशवंत माने यांनी राजन पाटील चिरंजीव विक्रांत पाटील यांना संधी मिळावी त्यासाठी मैदानात उतरले आहेत.